नमस्कार सर्वांना, मी विशाल आदमाने. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विशाल आदमाने ड्राइव्स. आणि आज आपण ज्या गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत ही गाडी आहे मर्सिडीज 220D डिझेल हायब्रिड कार आहे. आणि ही गाडी आहे माझे मित्र अमय पाटील यांची. आणि आज या गाडीचा आपण एक्सटिरियर, वॉक अराउंड, इंटिरियर रिव्ह्यू वगैरे सगळं करणारच आहोत. बट जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला हे सुद्धा गोष्ट कळेल की खरंच या गाडीमध्ये असं काय स्पेशल आहे आणि नक्की या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम्स लोकांना येतात हे सुद्धा गोष्ट आपल्याला कळणार आहेत. कारण की ही गाडी भारतातली सगळ्यात जास्त हाईप्ड कार आहे. जर कोणी लक्झरी कार घ्यायचा विचार करतं तर आज सुद्धा ह्या गाडीचं सेल नंबर 1ला आहे. म्हणजे एवढी टॉप सेलिंग ही गाडी नेहमी का असती याचं आज आपण उत्तर जाणून घेणार आहोत. कारण की एक तर काय, मागच्या वर्षी 2025 मध्ये जर आपण बघितलं तर भारतातल्या टॉप सेलिंग लक्झरी कार्समध्ये हिचा नंबर 1 होता. सेकंड नंबरला मर्सिडीज GLE होती. थर्ड नंबरला BMW iX1, त्याच्यानंतर X1 ह्या सगळ्या गाड्या होत्या. सो असं काय आहे या गाडीमध्ये की एवढी नेहमी ही टॉप सेलिंगला असते आणि सगळ्या कारच्या सेल्सला लक्झरी सेगमेंटमध्ये ही बीट करते. सो हे आपण जाणून घेणार आहोत. हिची खासियत आहे हिची रिअर सीट, त्याचा सुद्धा कम्फर्ट तुम्हाला दाखवणार आहेच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज ओनर आपल्यासोबत उपस्थित आहे या गाडीचे, बट त्यांना ऑन कॅमेरा नाही यायचं आहे, बट तरी ते त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ह्या गाडीविषयीचा तो येते ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत. चला तर आता मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सटिरियर वॉक अराउंड दाखवतो. सो ही आहे मर्सिडीज ई क्लास E220D आणि याची ही आहे चावी. याच्यामध्ये हे जे मर्सिडीजचं लोगो आहे हे लॉकचं बटन आहे. लॉक बटन केल्यानंतर हे बघा, हे फ्लश डोर हँडल्स हे मध्ये जातात. त्याच्यानंतर इथे हे अनलॉकचं बटन आहे. अनलॉक केल्यानंतर असे डोर हँडल्स बाहेर येतात, प्लस मिररसुद्धा बाहेर येतात. रात्रीच्या वेळेस इथे मर्सिडीजचा लोगोसुद्धा प्रोजेक्ट होतो. सो त्यामुळे लाईट्स जे आहेत ते तर जबरदस्त आहेतच इथे. आता आपण बघूयात तर सगळ्यात जास्त आकर्षक आपल्याला काय वाटतं या गाडीमध्ये, तर ती आहे हिची ग्रिल. समोर जो मर्सिडीजचा एवढा मोठा लोगो आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा मर्सिडीज लोगो असणारे इन्सर्ट्स देण्यात आलेले आहे. सो त्यामुळे एकदम ग्रिल अट्रॅक्टिव्ह वाटते. बोनटवरती जे मर्सिडीजचा लोगो लावलेला आहे हे सुद्धा गाडीची शान एकदम वाढवतं. म्हणजे जवळपास एकदम S क्लासचाच फील तुम्हाला ई क्लासमध्ये भेटतो. त्याच्यानंतर जर आपण साईड प्रोफाईलला आलो तर साईड प्रोफाईलमध्ये अलॉय व्हील्सची प्रोफाईल जी आहे ते 255/55 R18 इंच अलॉय व्हील्स आहेत. आणि जर टायर्स बघितले आपण तर नेक्सनचे टायर्स याच्यामध्ये यूज करण्यात आलेले आहे. आणि ओव्हरऑल जर साईडची प्रोफाईल बघितली ना तर गाडीची लेंथ खरंच खूप जास्त आहे. मेन गोष्ट काय, मर्सिडीज ई क्लास आता फक्त लॉंग व्हील बेस व्हर्जनमध्येच येते. सो जर लॉंग व्हील बेसमध्ये जर तुम्ही गाडी बघितली ना तर एकदम लंबी दिसते. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता. जर असं इथं उभं जरी राहिलं आपण तर एक लक्षात येईल गाडीची लेंथ खूप जास्त आहे. आणि ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा सेडानच्या हिशोबाने डिसेंट आहे, बट आपल्याला तर निश्चितपणे तो कमी वाटू शकतो. सो रिअर प्रोफाईल जर बघितलं आपण तर इथे E220Dची बॅजिंग आहे. त्याचबरोबर जो हिचा जो बूट आहे ना हा इलेक्ट्रॉनिक आहे. याच्यामध्ये जर आपण हे बटन प्रेस करून ठेवलं तर अशा प्रकारे बूट रिलीज होतो. आणि एकदम मॅसिव्ह स्पेस याच्या बूटमध्ये देण्यात आलेला आहे. सो त्यामुळे लगेजच्या बाबतीत तर या गाडीमध्ये टेन्शनच नाही. ऑब्व्हियसली सेडान आहे. आणि जर इथे आपण खाली बघितलं तर इथे हिचं स्पेअर व्हील देण्यात आलेलं आहे, जे की 145/80 R19 इंच स्पेअर व्हील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सगळे किट्स वगैरे देण्यात आलेले आहे. आणि इवन हे जे आहे हे हँड ग्लोव्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला टायर वगैरे चेंज करायचं असेल तर इथे हँड ग्लोव्ससुद्धा देण्यात आलेले आहेत. बिकॉज ऑब्व्हियसली ही एक मर्सिडीज आहे, लक्झरी कार आहे. इथे याची टूल किट आणि इवन फर्स्ट एड किटसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला बूट क्लोज करायचं असेल तर जस्ट इथे हे बटन प्रेस करा, याच्याने बूट क्लोज होऊन जाईल. सो अशा प्रकारे बूट क्लोज झालं. आणि आता जर आपण बघितलं तर साईड प्रोफाईलचं तर मी तुम्हाला आयडिया दिलीच आहे. याचे अलॉय व्हील्ससुद्धा एकदम जबरदस्त दिसतात. म्हणजे ओव्हरऑल गाडीचा लुक खूपच जबरदस्त आहे. आता आपण गाडीला अनलॉक करूया. आणि तुम्हाला रिअर सीट दाखवायच्या आधी मी फ्रंट सीट दाखवतो, बिकॉज खरी मजा आता पुढे आहे. आता ह्याचे जे डोर हँडल्स आहे ना हे बघा, आता हे लॉक केलं अशा प्रकारे मध्ये जातात आणि अनलॉक केले ना तर अशा प्रकारे बाहेर येतात. इवन याला जर असं स्वाईप केलं तरीसुद्धा डोर हँडल्स बाहेर येतात. इथे सुद्धा मर्सिडीजचं ब्रँडिंग केलेलं आहे. याच्यामध्ये ॲम्बियंट लाईटिंग दिलेली आहे. रात्री एकदम जबरदस्त दिसते ही ॲम्बियंट लाईटिंग. आणि जर या गाडीचे आपण डोर्स बघितले तर सॉफ्ट क्लोजर डोर्स देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे हे लॉक होतात. आता परत एकदा तुम्हाला दाखवतो. हे बघा, जस्ट तुम्ही याला असं पुश केला ऑटोमॅटिक डोर्स लॉक होऊन जातात. त्यामुळे सॉफ्ट क्लोजर डोरचं फीचर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि जर इंटिरियर मध्ये बघितलं ना आपण तर एकदम प्रीमियम फील तुम्हाला वाटेल. यांनी हे जे ओनर आहेत यांनी टॅन कलर सिलेक्ट केला होता इंटिरियरमध्ये. याच्यामध्ये 3 इंटिरियर कलर्सचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. एक तर हा टॅन कलर आहे, याच्यानंतर एक क्रीम कलर येतो आणि दुसरा जो आहे तो ब्लॅक कलर येतो. सो इंटिरियरसुद्धा या गाडीचं एकदम जबरदस्त देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये बर्मस्टरचा 3D सराउंड साऊंड सिस्टम देण्यात आलेलं आहे, ज्याचं एक बेस टाईप इफेक्ट तुम्हाला सीट्समध्ये सुद्धा बघायला मिळतो. सो ओव्हरऑल गाडी एकदम जबरदस्त वाटते. म्हणजे साऊंड सिस्टम तर एक नंबर आहेच. आता आपण तुम्हाला इंटिरियर दाखवूयात.
त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो इथे डोरवर सीट्सचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. सो हे बघा इथून आपण ॲडजस्ट करू शकतो. हे बघा आता ही सीट पुढे चालली, इथून हे अशी मागे येते. इवन याचा जो थाई सपोर्ट आहे हा सुद्धा इथून ॲडजस्ट करता येतो. हे पुढे जाताना तुम्हाला दिसत असेल. आता बघा मागे येतोय. अशा प्रकारे जे हाईट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकतात. प्लस इथे मेमरी फंक्शनसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि इथं बर्मस्टरचं साऊंड सिस्टम आहे. त्याचबरोबर इथे सगळे विंडो कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. आता आपण इंटिरियरमध्ये बघूयात. इंटिरियरची मजा बघितली ना तर खरंच जबरदस्त इंटिरियर गाडीचं देण्यात आलेलं आहे. आता डॅशबोर्ड जर तुम्ही बघितला ना एकदम प्रीमियम फील देतो. म्हणजे जर ई क्लासचा जो लुक आहे ना इंटिरियरचा हा खरंच खास आहे. म्हणजे ही गाडी जशी बाहेरून सुंदर दिसते त्याहूनही जास्त सुंदर आणि जास्त लक्झुरियस ही गाडी आतून दिसते. आणि याची खरी मजा जी आहे ही रिअर सीट आहे, जी की मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. खरंच म्हणजे तुम्ही फॅन होऊन जाणार हिच्या रिअर सीटचा. आता सगळ्यात पहिले तर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये 3 स्क्रीन्स देण्यात आलेलं आहे. इथे हे मेन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोल करू शकतात आणि याला कंट्रोल करण्यासाठी इथे याचं सेटअप दिलेलं आहे. आणि स्टेअरिंगवरचे हे जे कंट्रोल्स आहेत तर हे टच सेन्सिटिव्ह कंट्रोल्स आहेत. म्हणजे हे कुठेही असे प्रेस करण्यासारखे बटन्स नाही आहे, हे टच सेन्सिटिव्ह आहेत. आता जसं की आता इथे डिस्प्ले आहे, याच्यात मला चेंजेस करायचे तर हे बघा इथे मी होम बटन प्रेस केलं. आता हे वॉर्निंग आहे, हे बॅक केली तर इथे होम बटन प्रेस केलं की याच्यामध्ये हे बघा हे एवढे डिस्प्ले ऑप्शन्स देण्यात आलेले. हे क्लासिक जे जुनं डिझाईन आहे तशा प्रकारे हे क्लासिक व्ह्यूमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर परत तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर हे बघा इथे हे स्लाईड केलं, हे नॅव्हिगेशन मोडमध्ये इथे पूर्ण तुम्हाला नॅव्हिगेशन विजिबल होतं. त्याचबरोबर इथे सुद्धा नॅव्हिगेशन विजिबल होतं मोठ्या स्क्रीनवरती. आणि जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये अजून भरपूर सुद्धा डिस्प्लेचे कस्टमायझेशन तुम्ही करू शकतात. ड्राईव्ह असिस्टन्स आहेत, इवन सर्व्हिसचं सुद्धा याच्यामध्ये पूर्ण डिस्प्लेमध्ये इन्फॉर्मेशन शो होतं की तुमच्या गाडीमध्ये ॲड ब्लू किती आहे, त्याच्यानंतर फ्यूल किती आहे, इंजिन ऑइल लेवल वगैरे, कूलंट लेवल, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे डिस्प्ले होतं. इवन टायरचे टेम्परेचर, प्रेशर ह्यासुद्धा गोष्टी इथे दाखवल्या जातात. आणि जर आपण बघितलं ना तर ही गाडी जी आहे तो ओनरनी आतापर्यंत फक्त 5,000 किलोमीटर चालवलेली आहे. सो हिची जी फर्स्ट सर्व्हिस आहे 10,000 किलोमीटरची ती अजून बाकी आहे. बट आतापर्यंत ओनरला ॲज सच कुठलाही प्रॉब्लेम गाडीमध्ये जाणवलेला नाही. आणि जाणवणारी कसं यार, ऑब्व्हियसली ही एक मर्सिडीज आहे. त्यानंतर ह्या स्क्रीनवर जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये सगळे मेन कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. आता सगळ्यात पहिले ना तुम्हाला एसीचे कंट्रोल्स दाखवतो. आता एसीचे कंट्रोल्स ॲक्सेस करण्यासाठी बघा तुम्हाला इथे कुठेही फिजिकल बटन्स नाही आहे. आणि इवन इथे सुद्धा जे पहिले टचपॅड आहे जो मर्सिडीजचा तो सुद्धा देण्यात आलेला नाही आहे. आता इथे डायरेक्टली असं या प्रकारचं एक क्लोज होणारं असं सिस्टम देण्यात आलेलं आहे की हे बघा आता हे असं याला जर तुम्ही असं प्रेस केलं हे असं क्लोज होऊन जातं आणि एकदम सोफिस्टिकेटेड सटल लुक तुम्हाला यामध्ये भेटतो. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला एक स्टोरेज स्पेस भेटतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. इवन एक USB Type-C पोर्टसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे याला बंद करून जर तुम्हाला फोन वायरलेसली चार्ज करायचा असेल तर त्याला तुम्ही इथे चार्जिंगला लावू शकता. इथे या ठिकाणी फोन ठेवता येतो. त्याचबरोबर 2 कप होल्डर्स देण्यात आलेले आहे आणि इथे सुद्धा 2 USB Type-C पोर्ट्स देण्यात आलेले आहेत या ठिकाणी. आणि जर आपण आता स्क्रीनमध्ये बघितलं ना तर एसीचे कंट्रोल्स इथे बटन्स नाही आहे, तर पूर्ण गोष्ट आता कंपनीने स्क्रीनमध्ये टाकलेली आहे. आता स्क्रीनमध्ये जर तुम्हाला एसी कंट्रोल करायचं असेल तर हे बघा इथे हे जे एसीचे बटन आहे इथं जर तुम्ही प्रेस केलं तर इथून तुम्ही याची फॅनची स्पीड वगैरे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथून तुम्ही गाडीचं टेम्परेचर वगैरे कमी जास्त करू शकता. ज्यावेळेला तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करता त्याच वेळेला ॲम्बियंट लाईटिंगसुद्धा चेंज होते. म्हणजे जर तुम्ही हाय केलं टेम्परेचर तर इथं ॲम्बियंट लाईटिंगसुद्धा रेड होऊन जाते. आता इथे खूप जास्त सनलाईट आहे सो त्यामुळे तुम्हाला ॲम्बियंट लाईटिंग आता नाही. बट जो रात्रीचा जो फील आहे ॲम्बियंट लाईटिंगचा तो सुद्धा मी व्हिडिओमध्ये अटॅच करेल पुढे, तो सुद्धा आपण नक्की बघा. आणि जर एसीचे पूर्ण कंट्रोल्स तुम्हाला पाहिजे असतील याच्यामध्ये एक खास गोष्ट आहे, हे जे एसीचे वेंट्स देण्यात आलेले आहे ना हे फुल्ली इलेक्ट्रॉनिक आहेत. म्हणजे आता तुम्हाला ते कसं ते दाखवतो. आता हे बघा इथे तुम्ही मेन्यूमध्ये आले. आता डिजिटल वेंट कंट्रोल म्हणून या ठिकाणी मर्सिडीजने दिलेलं आहे. आता डिजिटल वेंट कंट्रोलची खासियत काय की हे जे एसीचे वेंट्स आहे हे ऑटोमॅटिकली कंट्रोल होतात आपल्या रिक्वायरमेंटनुसार. आता बघा मी इथे प्रेस करतो. आता या ठिकाणी आपण प्रेस केलं. आता इंडिव्हिज्युअल म्हणून इथं सेट केलेलं आहे. आता जर मला फक्त हेड पाहिजे असेल की अप्पर बॉडी, युनिफॉर्म किंवा मग ॲव्हर्टेड, जशा प्रकारे मला पाहिजे तसं मी जस्ट इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं, त्याप्रमाणे हे एसी वेंट्स ॲडजस्ट होतात. आता तुम्हाला दाखवतो. आता इंडिव्हिज्युअलमध्ये असे आहेत ना. आता आपण हेडवर प्रेस करूयात, मग तुम्ही चेंज बघा. हे बघा आता हेडवर हे बघा हे चेंज झाले आणि वरती आपल्या हेडवरती आता हवा फेकेल. आता जर मी अप्पर बॉडी सिलेक्ट केलं तरी पण ते चेंज होतील बघा. हे बघा अशा प्रकारे ते चेंज होत आहेत. म्हणजे बोथ साईडचे असे डिजिटल एसी वेंट्स देण्यात आलेले आहे. इवन जर युनिफॉर्म केला, ॲव्हर्टेड जर आता आपण प्रेस केलं तर हे बघा. म्हणजे अशा प्रकारे हे ऑटोमॅटिकली आपल्या रिक्वायरमेंटनुसार ऑटोमॅटिकली सेट होतात. तुम्हाला कुठे याला हात लावून मॅन्युअली सेट करायची गरज नाही आहे. सेकंड रोचा सुद्धा एसी तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. तिथला सुद्धा मागचं ॲक्च्युली या गाडीमध्ये काय 4 झोन क्लायमेट कंट्रोल आहे. या सीटसाठी वेगळं, ह्या सीटसाठी वेगळं, त्या सीटसाठी वेगळं आणि त्याच्या बाजूच्या सीटसाठी वेगळं. सो अशा प्रकारचा 4 झोन क्लायमेट कंट्रोल ह्या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे.
इथे जी तिसरी स्क्रीन आहे ही जेव्हा गाडी ड्राईव्ह करतो आपण त्यावेळेला तुम्हाला इथून जास्त क्लिअरली विजिबल राहत नाही, बट जी व्यक्ती इथे बसते त्यांना एकदम क्लिअरली विजिबल राहते आणि ते त्या स्क्रीनमध्ये यूट्यूबचे व्हिडिओ किंवा नेटफ्लिक्स वगैरे कुठल्याही गोष्टी कुठल्याही ॲप्स ते ॲक्सेस करू शकतात. हे सुद्धा एकदम खास फीचर आहे. आणि मर्सिडीजचा जो ॲक्च्युली UI आहे ना हा खूप इझी टू यूज आहे. तुम्हाला जास्त टेकमध्ये जरी नसेल जायचं, हा UI असा आहे की हे तुम्ही कोणत्याही एजमधला माणूस इझिली म्हणजे वापरू शकतो. कुठलाही कन्फ्युजन वगैरे अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये जाणवणार नाही. आता हे बघा, जस्ट आपल्याला होमवर यायचं आहे, होम बटन प्रेस केलं, नॅव्हिगेशन आलं, त्याच्यानंतर मीडिया कंट्रोल्स वगैरे जे काही तुम्ही जर चालू ठेवलेले असेल ते सुद्धा इथे तुम्हाला क्लिअरली विजिबल होतात. आता परत मी होमवर प्रेस केलं तर त्याच्यानंतर इथे ॲप वगैरे, फोन वगैरे, रेडिओ, मीडिया कंट्रोल्स, रुटीन, त्याच्यानंतर गाडीची सेटिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही इथून ॲक्सेस करू शकतात. इव्हन व्हेकलच्या सगळ्या सेटिंग्स जे असतात, टायर लिमिट वगैरे, त्याच्यानंतर लाईट्सची सेटिंग, सिस्टमची सेटिंग, सगळ्या सेटिंग तुम्ही इथून गाडीच्या करू शकतात. आता हे जर तुम्हाला मी दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल, सो त्यामुळे मी तुम्हाला जस्ट शॉर्टकटमध्ये सांगतोय की इथून तुम्ही पूर्ण सेटिंग तुम्ही गाडीची कंट्रोल करू शकतात आणि एकदम इझी टू यूज UI आहे. तर ती जी बाजूची स्क्रीन आहे त्याच्याविषयी तुम्हाला दाखवण्यासाठी मला ह्या सीटवर बसावं लागेल. त्याच्या आधी तुम्ही इथे पण बघू शकता की आता ह्या सीटचे सुद्धा इथे कंट्रोल जे आहेत हे डोर्सवर देण्यात आलेले आहेत. आणि जो बर्मस्टरचा साऊंड सिस्टम आहे हा मला तर खरं तुम्हाला ऐकवण्याची इच्छा आहे, बट प्रॉब्लेम असा आहे की एकटोबर आपल्या कॉपी स्ट्राईक येऊ शकतो, सो त्यामुळे मी ते आता इथे साऊंड प्ले नाही करू शकत. जबरदस्त साऊंड सिस्टम आहे, 4D सराउंड साऊंड सिस्टम आहे. त्याचबरोबर एक मुख्य गोष्ट राहिली, या गाडीमध्ये इथे हा जो आहे ना हा कॅमेरा देण्यात आलेला आहे. या कॅमेरानी तुम्ही म्हणजे सेल्फी वगैरे तर काढू शकता, त्याचबरोबर ऑन द गो तुमचे जर काही मीटिंग्स असतील किंवा काही कॉन्फरन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याला ऑन करून तुमचा जो व्ह्यू आहे हा समोर दाखवू शकता. आता हे बघा, मी या ठिकाणी कॅमेरा ऑन केला आहे. आता इथं मी विजिबल आहे बघा क्लिअरली. म्हणजे असं आता समजा मी ड्राईव्ह जरी करत असलो तर ड्राईव्ह करत असताना मला जर का समजा माझ्या एखादी मीटिंग आहे किंवा एखादा कॉन्फरन्स आहे तर मी तर या ठिकाणी म्हणजे जस्ट ते ऑन करून त्या कॉन्फरन्सवर बोलू शकतो वाईल मी ड्राईव्ह करतोय. आणि इव्हन जर का समजा मला आता समजा गाडीमध्ये 4 लोक ट्रॅव्हल करतोय आम्ही आणि आपल्याला जर सेल्फी काढायचा आहे तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे सेल्फी सुद्धा काढू शकतो या कॅमेरामधून. सो खूप ॲडव्हान्स सिस्टम आहे. आणि जर आपण बघितलं ना तर गाडीचा 360 कॅमेरा सुद्धा एवढा जबरदस्त आहे, म्हणजे एकदम प्रत्येक डिटेलिंग, एकदम मायन्यूट डिटेलिंग तुम्हाला या ठिकाणी दिसते आणि एकदम प्रॉपर आहे कॅमेरा. म्हणजे तुम्ही कुठेही याच्यामध्ये लॅग वगैरे तुम्हाला फील होणार नाही. आणि जर दुसरी गोष्ट बघितली, आता सनरूफचे जे कंट्रोल्स आहेत ते इथे देण्यात आलेले आहे वरच्या स्क्रीनला. आता याच्यासाठी फक्त तुम्हाला इथे स्वाईप करावं लागतं. असं जर आपण स्वाईप केलं तर हे बघा अशा प्रकारे इथं सनरूफ ओपन होतं. 2 पार्टमध्ये सनरूफ ओपन होतं. एक मागचं जे आहे ते मूनरूफ आहे आणि समोरचं जे आहे हे सनरूफ आहे. ही जी काच आहे ही पूर्णपणे ओपन होती, मागची काच ही ओपन नाही होत. इथे जर तुम्ही बघितलं ना तर इथे सुद्धा एम्बियंट लाइटिंग देण्यात आलेली आहे. रात्रीचा फील याचा मी तुम्हाला दाखवेलच पुढे. इथे याचा माईक देण्यात आलेला आहे. ज्यावेळेला आपण कॉलवर किंवा कॉन्फरन्स कॉलवर बोलतो तर त्यावेळेला इथे त्याचा माईक देण्यात आलेला आहे. प्रत्येक सीट्सवरच्या वरती माईक देण्यात आलेले आहे. सो आता ह्या सीटवर जेव्हा आपण बसतो ना तर या सीटवर बसल्यानंतरच तुम्हाला ही स्क्रीन विजिबल राहते. आणि इथे ह्या स्क्रीनवरती तुम्ही इव्हन नॅव्हिगेशन असो किंवा मीडिया कंट्रोल्स असो, इव्हन जर तुम्हाला यूट्यूब वगैरे प्ले करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून करू शकता. ॲमेझॉन म्युझिक आहे, त्याच्यानंतर स्पॉटिफाय आहे, यूट्यूब आहे, सगळ्या गोष्टी. इव्हन विवाल्डी ब्राउझर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो प्रत्येक गोष्ट तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं ना तर याच्यामध्ये जो इंटिरियरचा जो सेटअप आहे हा स्क्रीनचा खरंच जबरदस्त आहे. आणि त्याचबरोबर आता इथे बघा तुम्हाला एम्बियंट लाइटिंग विजिबल आहे. या गाडीची एम्बियंट लाइटिंग खरंच परत सांगतो तुम्हाला खूपच जबरदस्त आहे. मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवेलच याचा, म्हणजे एवढी जबरदस्त एम्बियंट लाइटिंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता इथंच मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा इथे सीटचे सुद्धा एक कंट्रोल मी तुम्हाला खासियत सांगायची राहिली. ही जी सीट आहे ना हे लिटरली म्हणजे तुम्ही ड्रायव्हरच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. आता इथे बघा आपण इथे ही हाईट कमी केली, आता जस्ट इथं स्टार्ट पोझिशनिंग केली की त्याप्रमाणे बघा स्टेअरिंगसुद्धा ॲडजस्ट होतं आहे आणि इव्हन सीटसुद्धा ॲडजस्ट होती आहे. हे बघा, म्हणजे जशी तुम्ही इथे हाईट सेट करणार त्याप्रमाणे ही सीट, इव्हन स्टेअरिंगचं डिस्टन्स, त्याच्यानंतर स्टेअरिंगची हाईट, सीटची हाईट, इव्हन जे कुशनिंग आहे त्याची सुद्धा प्रॉपर सेटिंग हे आपल्या हाईटनुसार ऑटोमॅटिकली मर्सिडीज करते. आता ही आहे गाडीची रिअर सीट. आणि जर रिअर सीटचं जर आपण बघितलं ना सगळ्यात पहिले हा डोअर बघा, एकदम मस्त लुक आहे डोअरचा. आणि इथे जे आहेत ना हे सीटचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहे सीटचे. आणि जर आपण हे बटन प्रेस केलं तर हे बटन प्रेस केल्यानंतर इव्हन तुम्ही इथून ही जी समोरची सीट आहे ही सुद्धा पुढे किंवा मागे करू शकता. आता हे बघा ही सीट पुढे चालली आहे, इव्हन इथूनच आपण या सीटला मागे सुद्धा करू शकतो. इव्हन जर हाईट वगैरे या सीटची कमी जास्त करायची आहे किंवा कुठलीही सेटिंग करायची आहे तुम्हाला तर इथून मागूनच ह्या सीटची करता येते, फक्त हे एक बटन प्रेस करून. यालाच ऑब्व्हियसली आता बाकी काही गाड्यांमध्ये याला बॉस मोड वगैरे म्हणतात, बट ही खरी लक्झरी म्हणजे तुम्हाला जर फील करायची असेल तर ही तुम्हाला मर्सिडीजमध्ये बघायला भेटू शकते. आता आपण हे बघा याची रिअर सीट, ही खासियत आहे मर्सिडीज ई क्लासची. ही जी सीट आहे ना याचा जो कम्फर्ट आहे, म्हणजे तुम्ही लॉंग टूरला ट्रॅव्हल करा किंवा इव्हन तुम्ही डेली तुमचा सिटी यूज जो असेल तुमचा ऑफिस टू होम किंवा तुमचं जे काही वर्क प्लेस आहे तुम्ही जिथे सुद्धा या गाडीला यूज कराल ना, म्हणजे ह्या सीटवर बसून ह्या गाडीमध्ये जी मजा आहे
ती तुम्हाला कुठेही याच्या कॉम्पिटिशनमध्ये भेटणार नाही. A6 असो किंवा BMW 5 सिरीज असो, कुठली जरी गाडी घेतली तर हा जो फील आहे ना तुम्हाला, हा फील तुम्हाला कुठेच भेटणार नाही. म्हणजे एवढा जबरदस्त फील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एकदम लक्झरी, म्हणजे लिटरली एकदम लक्झरी. हे जे कुशन्स देण्यात आलेले आहेत ना, एकदम प्रॉपर फील होतं. आणि इवन आता इथे या ठिकाणी या गाडीचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. आता हे बघा, इथून मी ही सीट ॲडजस्ट करतोय. आता हे बघा, इथून म्हणजे याच्यामध्ये 36 डिग्रीचा रिक्लाइन अँगलसुद्धा देण्यात आलेला आहे. हे बघा, आता मी असं पुढे येतोय, ओके. त्याच्यानंतर इथूनच असं मागे जाते, म्हणजे 36 डिग्रीपर्यंत ही सीट अशी पूर्णपणे रिक्लाइन होते. आणि लेग स्पेस आहे हा सुद्धा एकदम जबरदस्त देण्यात आलेला आहे. म्हणजे एवढा लेग स्पेस लिटरली मी म्हणतो ना, तुम्हाला ही गाडी असेल तर एस क्लास सुद्धा घ्यायची काय गरज आहे. म्हणजे 1 करोडमध्ये तुम्हाला एवढा प्रीमियम फीचर्स, एवढी लक्झरी भेटते या गाडीमध्ये. म्हणजे याला कुठेच चॅलेंज नाही आहे. जबरदस्त इंटिरियर आहे गाडीचं. 4 लोक आरामात बसून ट्रॅव्हल करू शकता. आता ही जी मधली जी गोष्ट आहे ना, आता याचं तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आता इथे तुम्हाला हे वायरलेस चार्जर देण्यात आलेलं आहे. इथे फोन ठेवला तुम्ही तर ऑब्व्हियसली तुमचा फोन चार्ज होईल. इथे तुम्ही अजून एक फोन ठेवू शकता. त्याचबरोबर इथे जर आपण बघितलं तर इथे सुद्धा एक स्टोरेज स्पेस देण्यात आलेला आहे. आणि याला जर आपण क्लोज केलं, आता हे बघा, हे असं प्रकारे तुम्ही क्लोज सुद्धा करू शकता. आता हे जर क्लोज केलं तर इथे सुद्धा एक व्यक्ती, म्हणजे जर छोटा कोणी असेल ते बसू शकतं, बट मोठं कोणी बसू नाही शकत. बिकॉज हा हम्प आहे मध्ये ही ट्रान्समिशन टनल देण्यात आलेली आहे या ठिकाणी. सो इथे म्हणजे मेनली जर आपण बघितलं तर स्पेशियसली 4 लोक या गाडीमध्ये ट्रॅव्हल करू शकतात. सो अशा प्रकारे याच्यामध्ये असा इंटिरियरचा सेटअप आहे. आणि आता ॲक्च्युली याची जर खासियत दाखवली ना, तर आता या रिअर साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा एक ब्लाइंड येतो, ज्याला तुम्ही इथूनच क्लोज करू शकतात. हे बघा, आता हा ब्लाइंड क्लोज झाला. म्हणजे इथं सुद्धा सनसेट देण्यात आलेले आहेत, त्याचे कंट्रोल्स इथे देण्यात आलेले आहे. आता हे बघा, याला मी खाली केलं, हे बघा हा खाली चाललाय. आणि त्याचबरोबर इथेच तुम्हाला कंट्रोल्स, म्हणजे दोन्ही साईडला सेम कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. आता हे जे कंट्रोल्स आहे हे सनरूफचे आहे. आता इथे जर सनरूफ मला ओपन नाही पाहिजे, मला क्लोज करायचं आहे, तर मी फक्त इथूनच हे बटन प्रेस केलं की ऑब्व्हियसली सनरूफ सुद्धा क्लोज होऊन जातं. जे ब्लाइंड्स आहे हे सुद्धा क्लोज होऊन जातं. हे बघा, आता इथे बटन प्रेस केलं आपण, इथे सनरूफचे ब्लाइंड्स हे क्लोज होत आहेत. या साईडला एसीचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत सेपरेट. 4 झोन क्लायमेट कंट्रोल जसं की येतं या गाडीमध्ये. म्हणजे इवन ह्या साईडला मी वेगळं टेम्परेचर ठेवू शकतो, त्या साईडला या सीटसाठी वेगळं टेम्परेचर ठेवता येतं. त्याचबरोबर फॅनचे कंट्रोल्स देण्यात आलेले आहे. आणि इवन इथे एक छोटा स्टोरेज स्पेस सुद्धा देण्यात आलेला आहे. इथे तुम्ही तुमचा फोन वगैरे ठेवू शकतात. आणि इवन जर बाकी काही गोष्टी असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. एवढं डीप आहे. सो अशा प्रकारे या गाडीमध्ये स्टोरेज स्पेसच्या बाबतीत तर तुम्हाला कसली अडचण तुम्हाला वाटणार नाही. जस्ट इथे प्रेस केलं क्लोज होऊन जातं. एसी वेंट सुद्धा जबरदस्त आहे याच्यामध्ये. इथे एसी वेंट्स आहे, त्याच्यानंतर इथे सुद्धा एसी वेंट्स देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे हे आहे मर्सिडीजचं इंटिरियर ई क्लासचं. म्हणजे खरंच जबरदस्त आहे यार ही गाडी. म्हणजे जर आपण बघितलं ना, विचार केला ना, 1 करोड ठीक आहे याची किंमत आहे, बट जो फील देते ना तुम्हाला एस क्लास, जी गाडी 2.5-3 करोडची गाडी आहे, तसा फील तुम्हाला लिटरली ह्या गाडीमध्ये येतो. आणि इवन जर आता मी तुम्हाला दाखवलं ना, तर माझा जो म्हणजे इथं जो स्पेस भेटतो हा सुद्धा खूप जबरदस्त आहे. आता हे बघा, हेडरूम सुद्धा किती मोठ्या प्रमाणात हेडरूम आहे. इवन तुम्ही बघितलं आता लेग स्पेस सुद्धा किती जास्त आहे. म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला कसली कंप्लेंट करायला जागाच नाही आहे. इतका प्रॉपर इंटिरियर एवढा जबरदस्त आहे की म्हणजे कसलीही तुम्ही या गाडीमध्ये कंप्लेंट करू शकत नाही की याच्यामध्ये तुम्हाला लेग स्पेस कमी भेटला किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे काही गोष्टी नाही आहे, असं काही तुम्हाला कुठेच जाणवणार नाही. एवढा जबरदस्त इंटिरियर तुम्हाला या गाडीमध्ये भेटतो. खरंच नंबर 1 गाडी आहे. सो आता आपण गाडीच्या ड्राईव्हला सुरू करणार आहोत. गाडीच्या ड्राईव्हला सुरू करण्याआधी तुम्हाला मेन गोष्ट दाखवायची राहिली. गाडीचा जो पार्किंग ब्रेक आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जस्ट तुम्ही याला असं पुश करून पार्किंग ब्रेक एंगेज करू शकता. आणि जर रिलीज जरी करायचं असेल तर जस्ट तुम्ही याला मध्ये पुश करून तुमचा पार्किंग ब्रेक हा रिलीज करू शकता. आता ड्राईव्हला जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये इथे कुठेही गिअरबॉक्स सिलेक्टर नसतो. मर्सिडीज आहे, सो ऑब्व्हियसली इथे गिअरबॉक्स सिलेक्टर असतो. जस्ट तुम्ही याला खाली करा डी वरती अँड देन यू आर रेडी टू गो. आता आपण याच्यामध्ये ड्राईव्ह सुरू केलेली आहे. आणि जर तुम्हाला एसीचा आवाज येत असेल तर त्यासाठी सॉरी, थोडासा म्हणजे ॲक्च्युली काय वातावरण खूप गरम आहे बाहेर. लिटरली 42 डिग्री टेम्परेचर आहे. आता जर आपण या ठिकाणी बघितलं ना, तर आता ॲक्च्युली रोड काय एवढा जबरदस्त नाही, म्हणजे थोडासा खराबच आहे. थोडेसे याच्यामध्ये पॉटहोल्स वगैरे आहेत. आणि जर तुम्ही बघितलं, हे बघा, आता गाडी एकदम इझिली ग्लाईड होते. म्हणजे तुम्हाला जास्त अडचण या ठिकाणी वाटणार नाही. आता ओनर आपल्यासोबत स्वतः आहेत. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की म्हणजे तुम्हाला गाडीमध्ये असं काही ॲज सच आजपर्यंत प्रॉब्लेम वाटला का? सच प्रॉब्लेम वगैरे तर काही जाणवला नाही. फक्त स्पीड ब्रेकरवरती मला क्रॉस करून गाडी काढावी लागते. ऑब्व्हियसली आता सेडान आहे म्हटल्यावर त्या गोष्टी तर होणारच, कारण की हिची हाईट कमी आहे. इवन असे खराब रोड सुद्धा गाडी इझिली हँडल करते. कुठेही तुम्हाला एअर सस्पेन्शनची कमी या गाडीमध्ये जाणवणार नाही. फक्त एकच भीती असते मनामध्ये या गाडीला चालवताना की खाली कुठे लागेल का. बाकी जर ते सोडलं ना तर दुसरं कसली तुम्हाला यामध्ये सस्पेन्शन रिलेटेड तरी प्रॉब्लेम वाटणार नाही. फक्त खाली लागायची भीती असल्यामुळे तेवढं फक्त आपण केअरफुलनेस घेतला तर बाकी ओव्हरऑल तुम्ही बिंदास या गाडीला कुठेही घेऊन जाऊ शकता, फक्त ऑफ रोड सोडून. म्हणजे ही गाडी एवढा मायलेज देत आहे, सो म्हणजे असं वाटतं का की आपण एखादी मारुतीची गाडी चालवतोय मायलेजच्या बाबतीत जर विचार केला तर? तसा विचार येतोच डोक्यामध्ये. पण
ऍट अ मर्सिडीज कडून एवढा मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात लिटरली? हे फक्त मर्सिडीजच देऊ शकते. करेक्ट आहे ही पण गोष्ट. BMW किंवा ऑडी एवढा मायलेज तर एवढा नाही mileage देणार. आणि त्यांच्यामध्ये पेट्रोल इंजिन आहे, डिझेल इंजिन आहे, डिझेल इंजिन माइल्ड हायब्रिड आहे. माइल्ड हायब्रिड आहे. सो त्यामुळे सुद्धा ऍव्हरेजला फरक पडतो 100% हायब्रिड असल्यामुळे. 100%. ओके. गाडीचा फील जो आहे ना खरंच खूप जबरदस्त आहे. म्हणजे हिला लोक म्हणतात की शोफर ड्रिव्हन आहे, मागेच मजा घ्या, बट यार चालवण्यात सुद्धा तेवढीच मजा आहे या गाडीमध्ये. कुठेही आपल्याला असं फील होत नाही की आपण एक सेडन चालवतोय किंवा एक मर्सिडीजची म्हणजे एक डिझेल कार चालवतोय. असं वाटतं लिटरली एक स्पोर्ट्स कार चालवतोय असा फील तुम्हाला ई क्लास मध्ये येतो. कारण की जो पिकअप इंडियन रोड्स जे आहेत ना त्या हिशोबाने हिचा पिकअप जो आहे, जो टॉर्क आपल्याला भेटतो हा खरंच जबरदस्त आहे. म्हणजे या गाडीची तारीफ करावं तेवढी कमी आहे. आणि इव्हन सीट सुद्धा एवढा कम्फर्टेबल आहे. म्हणजे आता मी क्लिअरली जर ऑनेस्टली सांगायचं झालं ना तर आतापर्यंत फक्त SUV जास्त यूज केलेले आहेत. सेडन सुद्धा म्हणजे जास्त यूज केलेलीच नाही. म्हणजे इव्हन फार कमी. माझ्याकडे आधी एक मंदे टाइम में स्कोडा सुपर्ब थी. वो गाडी म्हणजे लिटरली आम्ही 6-7 महिन्यात सेल आउट केली होती. सेडान होती, मला एवढी काही आवडली नाही. त्याच्यानंतर आजपर्यंत सगळे SUVs वापरल्या. मर्सिडीज सुद्धा जेव्हा घेतली ना तर ती सुद्धा आम्ही SUVs घेतली, GLE घेतली. सो सेडनचा फीलच म्हणजे कधी घेतला नाही. बट आज फील होत आहे की नाही यार खरंच मजा येते सेडन चालवायला. बट एक गोष्ट आता व्ह्युअर्सला ऑब्व्हियसली खरं सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे की सेडन जरी आपण घेतली तर ही त्यांच्यासाठी आहे ज्यांना कुठे खराब रोडला वगैरे जायचं काम पडत नाही. बट जर माझ्यासारखा माणूस आहे, आता आम्ही रिअल इस्टेटमध्ये आमचं प्रॉपर्टीचं वगैरे काम आहे. सो आम्हाला जर का समजा कुठे साईटवर जायचं आहे किंवा कुठे एखादी जमीन बघायला जायचं आहे, सो त्या केसमध्ये आम्हाला निश्चितपणे म्हणजे ही गाडी तिथे नेता नाही येणार. बट जर सिटी यूज करायचं आहे किंवा लॉंग हायवे ट्रिप करायचं आहे, सो त्या ठिकाणी ही गाडी खरंच बेस्ट आहे. म्हणजे हा एक ऑनेस्ट फीडबॅक तुम्हाला देतोय मी. आणि जर फायनल वर्डिक्ट जर सांगायचं झालं ना तर ही गाडी खरंच म्हणजे जी टॉप सेलिंग कार आहे याच्या मागचं जे कारण आहे ना ते हेच आहे की या गाडीमध्ये भेटणारा कम्फर्ट, लक्झरी, त्याच्यानंतर जो ड्राईव्हचा फील आहे खरंच जबरदस्त आहे. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. ऑन रोड प्राइसिंग जर आपण या गाडीची बघितली ना तर नियरली 99,72,000 ऑन रोड या गाडीची प्राइस सध्या इंडियामध्ये आहे. त्याच्यावरती तुम्ही जे सर्व्हिस पॅकेज घेता मर्सिडीजचं सो ते ॲडिशनल होईल. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी 1,03,00,000 1,05,00,000 ही गाडी तुम्हाला कॉस्ट करू शकते. आणि त्या सेगमेंटमध्ये ही जे प्राइस ब्रॅकेट आहे, जर तुम्ही सेडन बघत असाल तर खरंच जबरदस्त आहे. म्हणजे मला तरी एकदम परफेक्ट वाटली. सेडन घ्यायची असेल ना तर बिंदास तुम्ही ई क्लास घ्या. बिकॉज म्हणजे आता ऑनेस्टली सांगायला गेलं ना तर मला BMW 5 सिरीज तेवढी नाही आवडली. कारण की कारण हेच आहे की एक तर डिझेल इंजिनचा ऑप्शन अवेलेबल नाही आहे, प्लस तुम्हाला तेवढ्या लेवलची लक्झरी भेटत नाही. लवकरच मी 5 सिरीजचा सुद्धा रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. सो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करा. बिकॉज आपल्या चॅनलवरती येणारे जे व्हिडिओज आहे हे तुम्हाला लगेच बघायला भेटतील. आणि त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील कुठल्याही गाडीविषयी असो, ते लक्झरी कार असो किंवा लिटरली एखादी मारुती सुझुकीची वॅगनर असो, सेलेरी असो, कुठलीही गाडी असो, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. इव्हन जर का समजा तुम्हाला काही डाऊट असेल की कुठली गाडी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गाडीचा काय प्राइस ब्रॅकेटमध्ये येते, कुठलं व्हेरियंट घेतलं पाहिजे, तरी सुद्धा तुम्ही मला हे कमेंट्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देणार, एवढी माझी नक्की तुम्हाला आश्वासन आहे. सो आता आम्ही फायनली डेस्टिनेशनवर पोहोचलो. जवळपास 9 किलोमीटर या गाडीला फुल पळवली एकदम तगडी. आणि तरी पण गाडीने 21.9 kmpl मायलेज दिला आहे, जो की खरंच खूप डिसेंट आहे. म्हणजे लिटरली एक्सपेक्टेड नाही एवढ्या जबरदस्त लक्झरी कार आणि अशा लेवलचा मायलेज. सिटीमध्ये सुद्धा ही गाडी डेली यूजला ओनरला 15 ते 16चा मायलेज सिटीमध्ये देत आहे डिझेलमध्ये. बिकॉज ऑब्व्हियसली ही एक माइल्ड हायब्रिड डिझेल कार आहे. सो खरंच मायलेज म्हणजे काबिल तारीफ आहे यार गाडीचा.